पत्र बारामतीकरांनी पवार कुटुंबियांना लिहिलंय। सोशल मीडियावर हे पत्र पाठवण्यात आलंय। हे पत्र सध्या चर्चेत आहे। दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती पोरकी झाल्याची भावना बारामतीकरांनी व्यक्त केली आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी आणि नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेचा मुद्दा या पत्रातून मांडण्यात आलाय। नगर परिषदेचा असमाधानकारक कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानीकडेही सर्व पवार कुटुंबियांनी गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी बारामतीकरांनी केलेली आहे। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देत आहेत। जयकुमार, मित्रांनो, बारामतीमध्ये निनावी पत्र एक पवार कुटुंबाला देण्यात आलेलं आहे। सोशल मीडियावरती पोस्ट करून हे पत्र बारामतीमध्ये प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत। अनेक नागरिकांनी देखील हे पत्र परत रिट्विट करून त्यांच्या अकाउंटवरती त्यांनी टाकण्यात आलेले आहेत। परंतु या बारामतीकरांच्या पत्रामध्ये पवार कुटुंबांना गांभीर्याबाबत पत्रही जोडलेलं आहे। यामध्ये बारामतीत वाढती गुन्हेगारी असेल, नागरिकांमध्ये निर्माण झालेले असुरक्षित वातावरण असेल, नगर परिषदेमध्ये जो कारभार चाललेला आहे, जो चिंता व्यक्त त्या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे, याकडे पवार कुटुंबानं गांभीर्याने लक्ष घ्यावे आणि सोशल मीडियावरती पत्र पाठवलेलं आहे। दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती परकी झाल्याची देखील ती भावना या पत्रामध्ये त्यांनी व्यक्त केलेली आहे। पवार कुटुंबियांनी बारामतीत सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे आणि वाढत्या गुन्हेगारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी देखील यामध्ये करण्यात आलेली आहे। यावेळी दोन्ही गटांना पवार कुटुंबात जे दोन गट पाडलेले आहेत, अजित पवार गटांचे पक्ष आणि साहेबांच्या गटाचे पक्ष, या दोन्ही गटाला पारदादा असतील, जय असतील, देवेंद्र दादा असतील आणि साहेब असतील, सुप्रिया आणि सुनेत्रा पवार असतील, यांचे सगळ्यांचा उल्लेख करून यामध्ये पत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं आहे। आणि बांधच्या या वाढत्या गुन्हेगारीकडे असेल किंवा नगरपालिकेमध्ये जो कारभार चाललेला आहे, या संपूर्ण सगळ्या बाबींकडे लक्ष घ्यावे आणि चिंताजनक हे बाब बनलेले आहे असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। परंतु निनावी पत्र आहे आणि हे सध्या बारामती सोशल मीडियावरती चांगलंच वेगाने प्रसिद्ध होत आहे। धन्यवाद जयकुमार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।